नमस्कार, केडेश न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. श्रीरामपूरमध्ये जनाक्रोश, गुंड प्रवृत्तीवर कारवाईसाठी हजारोंचा महामोर्चा. श्रीरामपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या निषेधार्थ आज श्रीरामपुरात महामोर्चा काढण्यात आला. मागील काही दिवसात घडलेल्या सलग गंभीर घटनांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभाग घेत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या 11 दिवसात शहरात फायरिंग, कोयत्याने हल्ले तसेच तरुण व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येसारख्या धक्कादायक घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर व्यापारी संघटना, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांसह सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते यांनी एकत्र येत या महामोर्चाचे आयोजन केले. मोर्चाची सुरुवात रेल्वे स्टेशन परिसरातील हनुमान मंदिर येथून करण्यात आली. त्यानंतर मोर्चा मेन रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज रोडने पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे जाहीर सभा घेत संपन्न झाला. संपूर्ण मार्गावर गुन्हेगारी बंद करा, आकाश दुबैया यांना न्याय द्या, शहर सुरक्षित करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या मोर्चाचे नेतृत्व आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाने यांनी केले. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत शहरातील वाढती गुन्हेगारी तत्काळ आटोक्यात आणावी, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांना सुरक्षतेची हमी द्यावी अशी एकमुखी मागणी केली. दरम्यान गेल्या 3 ते 4 दिवसांपासून व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत निषेध नोंदवला होता. आजच्या या विराट महामोर्चामुळे आंदोलनाला अधिक तीव्रता प्राप्त झाली असून प्रशासन यावर कोणती ठोस पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केडेश न्यूज 24 साठी प्रवीण गायकवाड, श्रीरामपूर. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. हा काही दहशतीचा बंद नव्हता. चहाची एखादी टपरी दिवसभर बंद राहिली तर 200-500 रुपयाचं त्याचं नुकसान आहे आणि त्या 500 रुपयावरच त्याचं घर चालतं. पण त्यांनी 4 दिवस चहाची टपरी बंद ठेवलेली आहे. या दहशतीचा त्रास, या हिंदू गुंडांच्या गुंडगिरीचा त्रास साऱ्या हिंदू समाजाला आहे. साऱ्या हिंदू समाजाला आहे. काल वैशाली ताईंनी सांगितलं या ठिकाणी गोल टोपीवाल्यांची भीती राहिली नाही म्हणे. त्यांची भीती वाटत नाही, पण भगवान पर्यावाल्यांची आता भीती वाटायला लागली. वैशाली ताई झाली नकली. या ठिकाणी खालून असं सांगितलं जातं नकली. या ठिकाणी हायब्रिड एक नवीन शब्द आहे. दुसरा व्यावसायिक हिंदुत्ववादी असा एक नवीन शब्द आहे. या ठिकाणी आर्टिफिशियल हिंदुत्ववादी, आपण त्याने का प्लास्टिकचे फुलं बिलं लावतो घरामध्ये फ्लॉवर पॉट मध्ये, तशा पद्धतीचे आर्टिफिशियल हिंदुत्ववादी, या हिंदुत्ववादी गुंडांची या श्रीरामपूर शहरातल्या हिंदू समाजाला भीती निर्माण झालेली आहे. काही वर्षांपूर्वी, 2 वर्षांपूर्वी, 3 वर्षांपूर्वी या जिल्ह्यातल्या बाह्य शक्तींनी, या जिल्ह्यातल्या काही बाह्य शक्तींनी या श्रीरामपुरामध्ये हिंदुत्वाचा नवा प्रयोग करायचं ठरवलं. तर प्रत्यक्ष असा प्रयोग करण्याची काही गरज नव्हती. काहीच गरज नव्हती ना. कवडीचं प्रकरण झालं, हल्ल्याचं 2 वेळातलं आपण ते निपटलं. 2001 आणि 2 मध्ये एका मुस्लिम गुंडाची खूप दादागिरी बांधली होती, अय्यूब शेख नावाचा. ती सुद्धा गुंडगिरी त्या ठिकाणी सर्वपक्षीय हिंदुत्ववादी लोकांनी निपटली. एका हिंदुत्ववादी माणसांनी बघा, सर्वपक्षीय हिंदुत्ववादी लोकांनी निपटली. आणि ती निपटताना त्याचा खरा त्रास, आणि खरा जर कोणी या तालुक्यात धर्मवीर असेल म्हणजे मला मागायचं, आम्ही हिंदू धर्मरक्षक पडले, पण खरा त्रास आणि खरं योगदान जर कोणाचं असेल तर गव्हाणे कुटुंबाचं योगदान. आपण विसरले का त्यांना? विसरले तर तू गव्हाणे उभं राह. या ठिकाणी खरा हिंदुत्ववादी शत्रुघ्न गव्हाणे, खरा हिंदुत्ववादी शत्रुघ्न गव्हाणे. आणि हिंदू गुंडांचा हिंदू समाजाला त्रास झाला तर गेल्या 2-3 दिवसापासून मी जे सांगतो की या हिंदू गुंडांपासून हिंदू समाजाचं संरक्षण करण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे मी 2-3 दिवसापासून सांगतो ना, तर मी काही प्रसंग या ठिकाणी तुम्हाला सांगतो. काही प्रसंग ज्याचे गुन्हे दाखल आहेत, ज्याचे गुन्हे दाखल आहेत. या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे रूल्स आहेत की मुलीचं नाव घेता येत नाही.
मुलीचा आयडेंटिफाय होईल मुलगी, तिचा पत्ता, तिचं लोकेशन आणि त्या संदर्भात संकेत करता येत नाही, म्हणून मला मुलीचं नाव घेता येणार नाही. या ठिकाणी एक मुलगी आहे आणि त्या मुलीला संध्याकाळी MIDC मध्ये घरासमोरून उचलून बुलेट गाडीवर, घरासमोरून, आणि गुंडांनी उचलून दिलं. तिच्यावर MIDC बलात्कार केला. ती त्यावेळेला अल्पवयीन होती. तिच्या वडिलांचा मला फोन आला. मी पोलीस स्टेशनला फोन केला. मी मुंबईत होतो. पोस्ट दाखल झाला. पुन्हा पोलीस स्टेशनला दाखल आहे. बलात्कार केल्यानंतर 3-4 तासांनी पोरगी पोलीस स्टेशनला हजर केली. त्याच्यातला आरोपी कोण आहे आणि तो कोणाच्या टोळीत काम करतो हे सुद्धा जाहीर करता येईल. पण या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतामुळे मला त्या आरोपीचं नाव घेता येत नाही, कारण त्या आरोपीच्या नावावरून मुलीचा संदर्भ जोडला जातो. पण ही घटना या बेटोळीशी संबंधित आहे. या बेटोळीशी संबंधित आहे. पुढची घटना मी तुम्हाला सांगतो. रामनवमीमध्ये पाहिलं, या बेटोळीने घेतले. तिथं पावभाजीचं दुकान एका बाईने लावलं. त्या पावभाजीच्या दुकानावर तिची मुलगी काम करायला यायला लागली आणि तिची मुलगी काम करायला लागली. तिथं त्या मुलीला पटवलं. रिझल्ट घ्यायला घरातून गेलेली पोरगी बाहेरच्या बाहेर यांनी पळवली आणि पळवल्यानंतर आळंदीला नेली. मुलगी अल्पवयीन, तिचं लग्न लावू शकत नाही तिथल्या बामणाने सांगितलं. तिचा दाखला नव्हता शाळेचा, जन्मतारखेचा, बामणाने काढून दिलं. म्हणून तिला कोपरगावला मुलाच्या आजीच्या घरी नेलं आणि तिथून जनता हायस्कूल जवळ सोडलं. गुन्हेगाराच्या एका टोळीच्या माणसानं तिला मोटरसायकलवर पोलीस स्टेशनला आणून सोडलं. आमचं पोलीस स्टेशनवर दबाव जास्त निर्माण झाला म्हणून तर पोलीस तिला असं म्हणला की तू अजून वयात नाही, तुला वयात आलं का त्या पोराबरोबर आपण तुझं लग्न लावून देऊ आणि पोरगं तसं चांगलं आहे म्हणून, पोरगं तसं चांगलं आहे, पोरगं तसं चांगलं आहे म्हणे. आणि तातूर मातूर गुन्हा दाखल केला. तिला मेडिकलला नेलं. तर समाधान सोलंके नावाच्या पोलिसांनी PSI तिला सांगितलं नाही झंझटी वाढतील, तुमच्या घरी पोलीस येतील, तुम्हाला कोर्टात जावं लागेल, तुम्हाला अटक होईल. मेडिकल करण्यापूर्वी मुलीची किंवा मुलाच्या आईची संमती घ्यावी लागते. तर संमतीच्या कागदावर केस पेपरवर सही करायला, ती सही केली नाही म्हणून तिचं मेडिकल झालं नाही आणि तशीच पोरगी परत आणली आणि आणून त्यांच्या ताब्यात दिली. नंतर ती पोरीची आई 2-4 ठिकाणी गेली न्याय मिळवण्याकरता. तर ती आई गावात काही लोकांकडे फिरते म्हणून त्या पोरीच्या भावाला तहसील कार्यालयाच्या पाटाजवळ 25 लोकांनी, 11वीतलं पोरग 25 लोकांनी बेदम उचलून आपटलं, अंगावर कपडे राहिल्याने पाटात फेकून दिलं. हृदय जाती ही पहिली MIDC घटना सांगितली. ती सुद्धा जातीने हिंदू आहे, ही मुलगी सुद्धा जातीने हिंदू आहे. अजून घटना या ठिकाणी 13 वर्षाची एक मुलगी शाळेत जाती 13 वर्षाची मुलगी, तिच्यावर लाईन मारली, तिला बेकली. एक रिकामा बंगला पाहिला, त्या बंगल्यात नेलं, वारंवार बलात्कार केला. त्या मुलीची आई नंतर घेऊन कामाला जाते, बाप कुठेतरी वजनदारीवर कामाला जातो. त्या पोरीला लक्षात कधी आलं, तिला 7व्या महिन्यात गेल्यावर लक्षात आलं, तिला 7व्या महिन्यात गेल्या. मग पोलीस स्टेशनला पुण्यात दाखल झाली. पुण्यात दाखल होऊन तिला त्रास व्हायला लागला. सिव्हिलमधून ससूनला गेलो, त्या पोरीला बाळ झालं. हिंदू मुलगी आणि आरोपी ड्रग्सचा रोज त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर करतो. त्या मुलीला बाळ झालं. या 3 घटना सांगितल्या.
मी शॉर्ट मध्ये सगळ्या लक्ष सांगत नाही. या ठिकाणी मार्सिया नावाचे नगरपालिकेत कर्मचारी 40,000 रुपये या देवतोळीतल्या बुद्धांकडून वजन घेतले. ते खेळू शकले नाही. त्या टोळीतल्या पोरांनी गंजन दंड दिला. त्याने 2 दिवसांनी आत्महत्या करून टाकली. भावाने आत्महत्या केली त्या मार्सियाने. भावाने गुन्हा दाखल झाला नाही, पण आतापर्यंत आकस्मिक नोंद म्हणून पोलीस स्टेशनला आहे. त्याचा पुढे तपासच झाला नाही, कारण घरच्यांनी कोणी त्यांना काही सांगितलंच नाही. त्यांनी पुढे चांगलं नाही विषय गेला म्हणून, पण काय करणार नाही. आता सोडून दिलं. त्याच्या सुद्धा होत नाही माणूस गेल्यानंतर. त्या ठिकाणी त्या घटनेचा माझ्याकडे पुरावा आहे. शुभम जगताप नावाचा आपल्या सगळ्यांचा एक हिंदू मित्र आहे, माझा हिंदू मित्र आहे, माझा फार जवळचा आहे. पण दुर्दैवाने आपण बेन सांभाळून ठेवतो आणि बेन फोडत नाही, आणि त्यामुळे आपण आपल्या लोकांची इज्जत वाजवत जातो. नको बा त्याची इज्जत जायला कशाला व्हायरल करायच्या गोष्टी. पण वेळ अशी आलेली आहे तेव्हा गोष्टी लोकांसमोर आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. मग त्याला कसा दंड दिला ते मी तुम्हाला ऐकवतो. आणून दिलेलं आहे. एसपी साहेबांवरती ही सगळी कारवाई 2 दिवसात करताना प्रचंड राजकीय दबाव होता, परंतु त्यांनी त्याला जुमानलं नाही आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ते शब्द पाळतील आणि कारवाई करतील याची आम्हाला खात्री आहे एसपी साहेब. कारण आज परिस्थिती अशी आहे की या मोर्चामध्ये पक्ष जरा बाजूला ठेवून मला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते जे सत्ताधारी पक्षात बसलेले आहेत वरती, त्या सर्व पक्षांचे कार्यकर्ते जे आलेले आहेत, हिंदू म्हणून आलेले आहेत, ते पक्ष म्हणून एकत्र आलेले नाहीत. आणि श्रीरामपूरचा शांतता सुव्यवस्थेला जो धोका निर्माण झालेला आहे, तो धोका निर्माण झालेला आहे. तो धोका व्यापारी इथून पलायन करायला लागलेले आहेत, अशी परिस्थिती आहे. माझ्या पालकमंत्र्यांना सुद्धा विनंती आहे माझी की तुम्ही हे मुख्यमंत्र्यांना लक्षात आणून द्या. मुख्यमंत्री कार्यालयाची आणि गृह खात्याची काही लोक दिशाभूल करून हे हिंदूंच्या रक्षणार्थ चालवलेलं काम आहे अशी दिशाभूल करून त्यांना राजकीय मदत मिळवून गेलं आहे. तर मला माझी विनंती आहे, पालकमंत्र्यांना पण विनंती आहे आणि संबंधित जे काही त्या संस्थांचे पदाधिकारी, संघटनांचे पदाधिकारी आहेत, त्यांची आम्ही भेट घेतोय महिन्यापासून. त्यांना सुद्धा सांगतोय की काय परिस्थिती आहे श्रीरामपूरमध्ये. दिशाभूल करून या ठिकाणी कायद्याचं संरक्षण प्राप्त करून घेतलेलं आहे. परंतु नवीन एसपी आलेले आहेत. मला माहिती आहे 2 दिवसामध्ये कारवाई करताना त्यांच्यावर किती प्रचंड दबाव आला हेही मला माहिती आहे. त्यांनी खूप सुधारून लावला हेही मला माहिती आहे. आणि हीच अपेक्षा एसपी तुमच्याकडनं आहे. एक तुकाराम मूल्य काय करू शकतो, एक तुकाराम मूल्यांनी दाखवून दिलं. तशी एसपी साहेब आमची विनंती आहे, राज्यकर्ते काय करायचं ते करून द्या, पण ही जनता तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही या गुन्हेगारांना कडक कारवाई करावी. या श्रीरामपूरला जनता पोलिसांच्या समर्थनाचा रस्त्यावर सुद्धा उतरलेली आहे आणि चिंताही समर्थनाचा उतरेल. फक्त तुम्ही योग्य ती कारवाई करा, दिलेला शब्द पाळा. आणि श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये बसलेले ज्या गुन्हेगारांचे 40% पोलीस हस्तक आहेत त्यांची तुम्ही माहिती घ्या, आम्ही पण तुम्हाला देतो ते आधी काढा. कारण इथं फिर्याद द्यायला माणूस आला की त्यांना माहिती होतं लगेच की कोण फिर्याद द्यायला तुमच्याकडे, लगेच त्याच्यावरती दबाव सुरू होऊन जातं. अशी परिस्थिती आहे. आणि श्रीरामपूरकरांचा विशेष विनंती करतो की गेली 4 दिवस आपापले त्यांचे घेऊन आपण एकत्र आलेला आहात, पक्ष विरहित एकत्र आलेला आहात. आता परिस्थिती अशी आहे की ते उत्पन्नाचं साधन आता राहिलेलं नाही. काही व्यापारी जर पलायन करायला लागले, व्यापार जर बंद झाला तर इथं काही राहणार नाही. परंतु आपल्या सामाजिक सुरक्षेसाठी आपण सर्वजण इथं पक्षीय भेद विसरून 4 दिवस हे आंदोलन चालवलं आलं हे अर्थाने. तेव्हा माझी विनंती आहे, अशी संघटित असताना आपल्यामध्ये असू द्या आणि गावकरी ते राव काय करी, राव काय करत नाही, गाव करतो हे लक्षात ठेवा. अशा संघटित विनंती करतो, एसपी साहेबांना विनंती करतो की साहेब जनतेचा तुमच्या खूप विश्वास आहे, तेव्हा तुम्ही दिलेला शब्द पाळाल आणि गुन्हेगारांचा दृष्टी आणाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. महाराजांच्या भूमिकेत जात असताना पाहण्याची वेळ आलेली आहे आणि अपेक्षा करतो की
श्रीरामपूरचे पोलीस असतील, नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक असतील, यांनी मागच्या 15 दिवसापासून 1 महिन्यापासून जी भूमिका घेतली त्या भूमिकेवरती त्यांनी ठाम राहावं. नाहीतर असं पण होऊ नये की परत 1-2 दिवसांनी परत ते दिवस चालू होतील. माझं प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, कलेक्टर साहेब असतील, यांनाही विनंती की श्रीरामपूरची सगळीच वाळू ही बंद करा. सगळ्यात प्रथम या वाळूच्या माध्यमातून हे माफिया पोचले जात आहेत. असं अण्णांनी ती वाजून दाखवली. इथं काही कोणी कोणाचा बाप नाही आणि इथं कोणी कोणाचा बाप व्हायचा प्रयत्न करू नये. श्रीरामपूरकरची आम जनता हीच इथली खरी बाप आहे आणि त्या जनतेच्या नादी कोणी लागत. कुणी काही बोलत असेल काय असेल आपल्याला त्याची काही भीती नाही. पहिल्या दिवसापासून मागच्या 1.5 वर्षापासून मी विधानसभेत पण ओरडतोय, रस्त्यावरती ओरडतोय, उद्याही ओरडणार. कोणी इथं येऊन दादागिरी करायची नाही. त्यांची दादागिरी असेल त्यांनी त्यांच्या बगल बच्चांना दाखवायची. आमच्यावरती आम श्रीरामपूरकरांवरती जर कोणी दादागिरीचा प्रयत्न केला तर मागच्या 4 दिवसात आमच्या सर्व जनतेने श्रीरामपूरकरने दाखवून दिलंय की आम्ही काय आहोत. आमचे छोटे छोटे व्यापारी ज्यांच्या हातावरती पोहोचले, मोठे व्यापारी ज्यांचं लाखांनी 2-2, 5-5, 10-10 लाखाचा ज्यांचा रोजचा धंदा होता, अशाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवलंय. 4-4 दिवस दुकानं बंद आहेत. सगळा पिंड शाळा बंद आहेत. बार असोसिएशनचं मी धन्यवाद करेन की त्यांनी वकीलपत्रही घेतलं नाहीत आणि 2 दिवसापासून आमच्याबरोबर कित्येक डॉक्टर आहेत, कित्येक व्यापारी आहेत, कित्येक डॉक्टरांचे फोन आले की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आम्हाला फक्त दवाखाना बंद ठेवता येणार नाही, परंतु जी काही भूमिका असेल तुमची श्रीरामपूर जनतेची त्याच्याबरोबर आम्ही आहोत. सर्व पेट्रोल पंप कारण की अत्यावश्यक सेवा होती त्यामुळे आपण दवाखाने मेडिकल यांना सांगितलं की तुम्ही बंद ठेवू नका, कारण त्यातून जर काही परिस्थिती निर्माण झाली. जो निर्गुण हत्या आणि निर्गुण खून झालेला आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी सर्व श्रीरामपूरकर त्यांच्यावर प्रेम करणारे, मायेने त्यांना स्वीकारणारे, या जुबैया कुटुंबावर प्रेम करणारे या ठिकाणी संपूर्ण श्रीरामपूर एकत्र आलेले. तर मी या संपूर्ण माझ्या माय जनतेच्या वतीने आकाश भैयाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्या दिवशी आपण पोलीस स्टेशनला आक्रोश मोर्चा म्हणून जाऊन बसलो. SP साहेबांना येऊन तर आपण आकाश भैयाची बॉडी तिथंच ठेवली. आपल्याला न्याय मिळण्यासाठी आपण इथे आलेलो आहे. एक आकाश भैया नाही रे, अशा खूप आहे. खूप जणांवर अन्याय अत्याचार झालेला आहे आणि ही सत्य घटना आत्ताशी कुठं तुमच्या आमच्या डोळ्यासमोर येऊ राहिलेली. ही सत्य घटना आत्ताशी तुम्ही उघडे झाले का? कित्येक वर्षापासून या श्रीरामपुरामध्ये गुन्हेगारी चालू आहे. श्रीरामपुराच्या 4ही कोपऱ्याचा वार्ड नंबर 1 पासून ते 7 पर्यंतचा संपूर्ण गुन्हेगारी चालू आहे. सगळ्या गुन्हेगारांवर आपली मागणी आहे. या गुन्हेगारांचे छोट्या मोठ्या ज्या टोळ्या आहे, या टोळ्यांचे जे मोहरके आहे, या मोहरक्यांवर मोठ्या अंतर्गत कायद्याने त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर मोका लागला पाहिजे. आणि अशी सर्वात मागणी त्या दिवशी काय होती? जो गुन्हेगाराला पाहून स्वतः आकार झालाय त्या आकाराला मोका लागला पाहिजे. कोणी असतो तो, कोणत्याही वर्ग असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, गुन्हेगाराला साथ नाही. एवढे गुन्हेगार फसवलेत छोट्या मोठ्या जाती धर्मातले आमचे का होईना, अरे सगळेच हे गुन्हेगार सगळे अल्पसंख्याक आहे, दलित आहे. त्यांचा सर्रास वापर करून घेतला जातो. आमदार साहेब यांचा वापर केला जातोय. यांना दारू, नशा, गांजा, इंजेक्शन, नशेली पदार्थ यांना सर्रास पुरवले जातात. 4 दिशाच्या कानाकोपऱ्याला पोरं गांजा पिऊन नशा करतात आणि नशेच्या धुंद होऊन बाल आरोपी, बाल गुन्हेगार हे पोरं बनलेले आणि बाल गुन्हेगारांना सोडण्याची एक सेपरेट टोळी आहे. ते काय सांगतात? खूप जण आज कालपासून आपण सगळे व्हिडिओ ऐकून राहिलो. कोण किती सत्य बोलतं, कोण किती सत्य पचवतं याच्यावर पण श्रीरामपूरकर हे काही सगळं उघडलं. सत्य आम्हाला किती पटलंय म्हणून आम्ही सगळे आवाज आकाश भैयाला न्याय द्यायला आलो. आकाश भैयाला बरं का, आकाश भैयाला, शेखर दादाच्या पोराला, जे निष्पाप लेकरू आपल्यातून आज निघून गेलेले. हा आमच्या समाजाचा नाहीये, माझा काही संबंध कुणाशी. अरे तो जरी आमच्या समाजाचा असला तर तुम्ही पाळून ठेवलेला पिला बरे.
सॉरी एवढं जमत होतं ना. आता अरे बांचोत रुक तिकडचे म्हणणार इकडे घरचे अरे थांबले थांब झालं याला थांब. अरे सगळ्यांचं कसं सगळीकडे हात सगळीकडे हात आणि त्या सगळ्याच हातावर मोका लागला पाहिजे. यांचा बंदोबस्त कडकपणे झाला पाहिजे. पोलिसांना काम आले आपण आपली शक्ती दाखवली खऱ्या अर्थानं पोलिसांना एसपी साहेबांना आव्हाने अरे टाकत असेल तर सगळ्यांनी हे आमदार साहेबांनी त्यांनी खऱ्या आमदार घेतले करा कारवाया. किती पुढे कुठं कुठं कशा अवस्थेत आहे कोणती महिला सुरक्षित आहे पोलीस नाहीये घाबरून काय झाले यांच्या बायका झाले रे घाबरून थांबा म्हणून सत्य आहे. कोणी रेकॉर्डिंग करायचं कोणी माझा व्हिडिओ व्हायरल कर मला काय हाऊस नाही बाबा मला कोणची भीती नाही मला काही नाही. माझ्या घरी पाहुणे होते म्हणून मी 1-2 दिवस साहेब आले मला काय कोण धमकावून मला काय धमकावतो गोंड्याहून गुंडी मी अरे वा काय कुठं चालतंय मला घ्या विचारून. हे आदर्श नगर आता तरी आहे सिद्धार्थ नगरला सगळे आमचे पोरं टोळके निघून येणार झालेले केवळ नशा पाहिजे. कोणला आहे कोणला बाप नाही. एकीला नवरा आहे एकीचा नवरा सोडेल दुसरा ठेवेल आणि सगळ्यांना प्लस करेल हे हाका यांच्याकडे पैसे तुम्ही जाऊन कसं करा वकील यांचे साबेदार यांचे आणि गुन्हेगार आमचे सर्रास शिक्षण नाही संस्कार नाही आई बाप आडणी वाईट वाटतं. समाजाच्या पोर आज गुन्हेगार बनले वाईट वाटतं. समुपदेशन करण्याची गरज आहे. प्रत्येक समाजामध्ये आपल्या लेकरांना जपा शिकवा संघटित करा त्यांना आणि चांगलं ज्ञान द्या. जय भीम जय शिवराय जय संविधान. लोकांना हवा लागली तो काय दोष होता या माणसाचा कशामुळे याचा फोन केला गेला. अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवसाय करणारा हा माणूस आणि कुटुंब सातत्याने आपण सर्व पाहतो की त्यांचा व्यवसाय असेल प्रामाणिकपणे आणि सामाजिक कार्यामध्ये सगळ्या कामामध्ये सातत्याने सहभागी असलेले कुटुंब आणि कधी यांचं कोणाशी वाद नाही कोणाशी चिंता नाही. अशा परिस्थितीत या माणसाला मारलं जाणे म्हणजे किती दुर्दैव आहे. आणि अशा घटना श्रीरामपूरमध्ये अनेक वेळ घडल्या आणि या घटनेला पारदर्शक मिळत गेलं आणि म्हणून आज ही घटना जी घडली आणि आपण सगळ्यांनी एकत्र आलो प्रशासनाने सुद्धा कारवाई करायला सुरुवात केली. आपल्या राज्याचे नेते आणि पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे साहेब यांनी स्वतः सर्व अधिकाऱ्यांना सूचना केल्या काळजीशी बोलले मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि या मुळापर्यंत जायचं. मुळा गावापासून हा आपल्या इथला असलेला गुन्हेगार उघडली गेली पाहिजे यासाठी त्यांनी त्या पद्धतीने प्रयत्न त्यांचे चालू आहेत. निश्चितपणे भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही त्या गुन्हेगाराला कुठल्यापर्यंत सुटता कामा नये त्या गुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही आमची सर्वांची भूमिका आहे. म्हणून पुन्हा असा आकाश निर्माण होऊ नये पुन्हा कोणत्या आकाशावर असा हल्ला होऊ नये ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि म्हणून आपण संघटित राहणं गरजेचं आहे. आपण जर संघटित असलो तर मला वाटतं कोणाची हिंमत होणार नाही. अशा पद्धतीने आपण प्रतिकार केला पाहिजे. गेल्या 4 दिवसापासून श्रीरामपूर हे बंद आहे. खऱ्या अर्थाने आकाश भाई यांचं अतिशय भयानक प्रकारे त्यांचा खून करण्यात आला आणि म्हणून आज आपण सर्वजण श्रीरामपूर शहरातील व्यापारी असेल शेतकरी असेल वेगवेगळ्या संघटना असतील आपण सर्वजण या मोर्चामध्ये सहभागी झाला. खऱ्या अर्थाने आकाशला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला एसपी साहेबांनी सांगितलंय ही संघटित गुन्हेगारी श्रीरामपूरची आम्ही मोडून काढू असा आपल्याला शब्द दिलेला आहे. आणि म्हणून एसपी साहेबाचा शब्द आपण 4 दिवस पाळलेला आहे. या पुढच्या काळात ते काय ऍक्शन घेतात याच्यावर आपलं लक्ष राहील. एसपी साहेब तुम्ही नुसतं हे संघटित गुन्हेगार अनेक आहे. पुढच्या काळामध्ये कोणतीही संघटित गुन्हेगार वर डोकं काढलं नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. याचे एक गेला आणि दुसरा आला अशा परिस्थितीमध्ये श्रीरामपूरमध्ये झालं नाही पाहिजे. त्यामुळे काय दोष होता त्याचा हॉटेलचा व्यवसाय होता. अतिशय प्रामाणिकपणे गेल्या 50 वर्षापासून ती फॅमिली या
गावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचा व्यवसाय करतात. पुढे कोणाला गालबोट नाही, कधी दंडाची नाही. आणि अशा व्यक्तीला जर असं अशा कुटुंबामध्ये जर असं घडत असेल अतिशय दुर्दैवच आहे. आणि म्हणून गेल्या 1.5-2 वर्षामध्ये सातत्याने गुन्हा चालू होते. कोणाला चाकू मार, कोणाचा पाकिट मार, कोणाचा हातमांडर कर, कुणाला मारून टाक, अशा प्रकारे सारखं या श्रीरामपूर शहरामध्ये चालू आहे. साहेब तुम्हाला सांगतो आम्ही की जेवढी शांतता आहे तेवढी आम्ही वेगळ्या पद्धतीने पण करू शकतो. ही जनता काय करू शकते हे आपल्या समोर आहे. आणि श्रीरामपूर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून या पोलिसांनी जर चांगलं लक्ष दिलं असतं तर ही पर्यंत घटना पोहोचली नसती. आणि म्हणून खऱ्या अर्थाने पोलीस डिपार्टमेंट हे प्रशासन अधिकारी सुद्धा याला जबाबदार आहे. आता तुम्ही म्हणले तर आम्ही जबाबदार आहे आणि खरोखर तुम्ही जबाबदार आहे याच्यामध्ये. वरून जर आपण चांगली ताकीद दिली असती तर साथ दिली नसती तर अशा गोष्टी घडत गेल्या नसत्या. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण आलात, सगळ्यांच्या मनापासून आभार मानले पाहिजे की आपण खूप वेळ दिलेला आहे. आणि आज आपला एकटा आकाश गेलेला आहे आणि त्याच्याबरोबर आपण सर्वजण आहे, त्यांच्या दुःखामध्ये सर्व आपण सहभागी आहे. थांबतो. हे कोण आहे आणि यांना का आश्रय दिला गेला, यांना कोण मदत करतं? अरे अनेक गुन्हे घडतात. गुन्हा नोंदवायला गेलं ते लोक सांगतात लिहून घ्या. काय करा, कोण आहे याच्या पाठीमागे? या निमित्तानं आज श्रीरामपुराकरातल्या तमाम जनतेला दाखवून दिलं आम्ही कोणाचीही गुंडगिरी सहन करणार नाही. अरे अनेक मोठे दादा झाले, त्यांना चक्कर चोर करण्याचं काम या श्रीरामपुरातल्या जनतेनं केलेलं आहे. कोणी स्वतःला दादा समजत असेल तर त्यांचा माज जिरवण्याची ताकद या सकल श्रीरामपूरकरांमध्ये आहे. सकल श्रीरामपूर खबरदार, आता परत आमच्या एखाद्या पोरीला छेडाल, एखाद्या पोरीला उचलून न्याल. आता आमचे ही सगळी ढाल बनवून आम्ही सगळे पक्ष सोडून तुमचा भेद पाहायला श्रीरामपुरात आम्ही उतरल्याशिवाय राहणार. मी धन्यवाद देतो आमच्या या वर्षांताईंना, रमाताई झिवारांना. अरे या महिलांनी ज्या दिवसापासून आंदोलन सुरू झालं मनापासून तगमगतेनं त्या ठिकाणी ते आमच्या महिलांची बाजू मागली. असे आपले श्रीरामपूरकर आहे. पोलिसांना विनंती आहे, आम्ही त्या दिवशी SP साहेबांना विनंती केली, या ठिकाणची जी त्यांना साठगाठ असलेली यंत्रणा आहे ताबडतोब त्यांच्या बदल्या करा, ताबडतोब बदल्या करा. तुम्हाला दिसत नसतील तर या ठिकाणी ही जनता तुम्हाला नाव द्यायला तयार. मी सगळ्या नेत्यांना धन्यवाद देतो. या सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी भाग घेतला. पालकमंत्री महोदय आहेत, माझे आमदार कुरकुटे साहेब आहेत, माझे आमदार भाऊसाहेब कांबळे आहेत, कांबळे साहेब आहेत, आमदार हेमंतराव ओगणे आहेत, करमदादा ससाने आहेत, सगळ्या पक्षाचे नेते आहेत. या सगळ्यांनी यामध्ये भाग घेतला. एवढ्याच करता घेतला की या शहरातली गुंडगिरी ही संपली पाहिजे. अहो लहान लहान पोरं नशेच्या आळी झाली. माझ्या मुलाची माझ्या डोळ्यात निर्मोष हत्या केलेली आहे. त्यासाठी ओगळे साहेब, करमदादा, चित्ते वगैरे सगळेच मान्यवरांनी माझी मदत केली, सगळ्यांनी मला मदत केली. सर्व श्रीरामपूरकरांनी केली, तालुक्याने केली. अशी घटना परत घडू नये म्हणून सर्वांनी या ठिकाणी माझी पाठीशी राहा आणि माझ्या कुटुंबाला या ठिकाणी संरक्षणाची गरज आहे ती मिळाली पाहिजे. आता बरेच पत्रकारांनी मला विचारलं तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय वाटतं का? अहो काय वाटतं का? आता एखाद्या बापाची मुलगा त्याची जर किरडी त्याचं जर दय त्याच्या खात्यावर जात असेल तर जगात त्याच्यापेक्षा मोठं दुःख पुढं नाही. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचा मुलगा वारलेला आहे. तुम्ही त्याला विचारा की मुलगा वारल्यावर बापाचा दुःख काय असतं. या ठिकाणी कांबळे साहेब बसलेले आहे, आमदार कांबळे आणि मुरकुट साहेब पण या ठिकाणी बसलेले आहे. मी त्यांना या ठिकाणी सांगतो, तुम्ही अशा गुन्हे लोकांना तुमच्या लक्षात कसं ठेवता? एकनाथ शिंदे साहेब या राज्यात तितकं चांगलं काम करतायत, त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नसेल ही तुमची जबाबदारी आहे. या गुंडाला खुनीला या शहरातून काय सगळीकडून हद्दपार करा, याचा इन्काउंटर करा.
त्याला पक्षातून काढून टाका एवढीच विनंती करतो.